लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की पार्थ देशमुख काव्यांना फोन करतात आणि सांगतात की मटन राईस हे खूप छान झालेलं आहे. त्यावेळेस काव्या म्हणतात की तुमच्यासोबत तुमची मैत्रिणी असेल ना. त्यावेळेस पार्थ म्हणतात की नाही, हा टिफिन मी फक्त एकटाच खात आहात आणि ते तुम्हाला आवडत नाही हे मलाही माहीत आहे. त्यावेळेस काव्या सांगते की असं मी कधी म्हणलेली नाही आणि असं बिल माझ्यावर काही फाडू नका. त्यावेळेस पार्थ म्हणतात ठीक आहे काव्या, तुम्ही जेवण करून घ्या. इकडे पार्थ दिव्याला बोलून घेतात आणि आपण एकत्र जेवण करूयात असं सांगतात. त्यावेळेस दिव्या सांगते की सर, तुम्हाला प्रायव्हेट स्पेस हवा असतो आणि आपल्या कंपनीमधील लोक हे एकत्र ग्रुप करून जेवण करतात. त्यामुळे मी ठरवलं आहे की पाणी पिऊनच आज मी लंच कंप्लीट करते. त्यावेळेस पार्थ म्हणतात की दिव्या, असं काही नाही आहे, तर तुम्ही जेवण करू शकतात. मटन राईस बघून दिव्याच्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्या मटन राईस फिनिश करतात. त्यानंतर पार्थला भूक लागलेली असते. त्यावेळेस दिव्यांनी मिसळपाव मागवलेला असतो आणि तो पार्थला खायला सांगतात. त्यानंतर इकडे वसू आत्या यांनी इन्फॉर्मेशन काढलेली असते की जीवा हा राजेंद्र मेडेकर सन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गेलेला आहे आणि हेही सांगतात की ती कंपनीमध्ये माझेही काही शेअर्स आहेत. त्यामुळे माझा जो काही आर्थिक व्यवहार चालतो हा सर्व त्या कंपनीवरच चालतो. त्यावेळेस विजयराव म्हणतात की मी आहे ना, मी ज्यावेळेस सक्सेस होईल त्यावेळेस तुम्हाला मी माझ्या कंपनीचा चेअरमन बनवतो. त्यानंतर इकडं सायंकाळची वेळ झालेली असते. त्यामुळे मालिनी देवासमोर दिवा लावतात आणि होणाऱ्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात. त्यानंतर इकडे जीवा AI जनरेटेड सोनोग्राफीचे रिपोर्ट घेऊन येतो आणि मालिनी आणि काव्याला दाखवतो. त्याही खूप खुश होतात. त्यानंतर नंदिनी आणि जीवा सांगतो की मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे, त्यामुळे आपण आता वर जाऊयात. ते दोघंही आपल्या रूममध्ये जातात. गेल्यानंतर जीवा सांगतो की हे AI जनरेटेड रिपोर्ट आहे, त्यामुळे कोणालाही संशय येणार नाही. इकडे विक्रम देशमुख विजयला आवाज देतात आणि सांगतात की तू खाली ये. त्यावेळेस जीवा आणि नंदिनी घाईघाईने खाली जातात. त्यानंतर विक्रम देशमुख हे सांगतात की जीवा, तुला आज जे काही आउट व्हिजिट सांगितली होती तू ती कंप्लीट केली नाहीस, त्यामुळे आपला आज राजेंद्र मेडेकर यांचा प्रोजेक्ट आपल्या हातून गेलेला आहे. त्यावेळेस विजय सांगतो की हा प्रोजेक्ट मला मिळालेला आहे. त्यावेळेस विक्रम देशमुख सांगतात की जर असे प्रोजेक्ट फुटक्या आणि लुबाडू लोकांकडे जात असतील तर मी जे हे एम्पायर उभा केलेला आहे ते माझ्या हातून जाईल. त्यावेळेस नंदिनी मध्येच बोलते आणि सांगते की बाबा, जीवाला आळशी म्हणू नका. त्यांनी या प्रोजेक्टवरती खूप मेहनत घेतलेली आहे. त्यासाठी मीच त्यांना फोन करून घरी बोलवलं होतं, त्यामुळे त्यांची आज व्हिजिट झाली नाही आणि त्यांनी तसंही ते त्यांना कळवलं होतं. त्यानंतर विक्रम देशमुख हे तिथून निघून जातात आणि विजयराव सांगतात की तू मला फुकट्या आणि लुबाड्या म्हणलीस का? त्यावेळेस नंदिनी म्हणते हो, मी तुलाच फुकट्या आणि लुबाड्या म्हणल्या. तुझी कंपेअर माझ्या जीवासोबत होऊ शकतच नाही. त्यावेळेस मालिनी सांगतात आत्याबाई, तुम्ही इतके दिवस फक्त काव्य आणि नंदिनी यांच्या जीवावर उठलेला होतात, पण आताच तर तुम्ही माझ्या पार्थ आणि जीवाच्याही नुकसानावर उठला आहात. त्यानंतर इकडं काव्या पाहते की पार्थ हा दिव्याच्या सोबत घरी आलेला असतो. त्यानंतर हे लक्षात येतं की पार्थचं पोट बिघडलेलं आहे. काव्या त्यांच्यासाठी औषध घेऊन येते आणि दिव्या सांगतात की सर, तुम्हाला काही लागेल तर ते तुम्ही मला सांगा. त्यावेळेस मालिनी सांगते की तू त्याची काळजी करू नको, आम्ही इथे आहोत. त्यावेळेस दिव्या सांगतात की माझं म्हणणं असं होतं की तुम्ही सिनियर सिटीजन आहात आणि काव्या या परिस्थितीमध्ये, त्यामुळे मी सरांची काळजी घेईल. त्यावेळेस मालिनी म्हणते की तू त्यांची काळजी करू नको, आम्ही इथे आहोत. त्यानंतर विक्रम देशमुख मालिनीला बोलवतात आणि त्या तिथून निघून जातात. काव्या पार्थला विचारतात की हे कशामुळे झालं, तर त्यावेळेस दिव्या सांगते की त्यांनी मिसळपाव खाल्ला आणि मिसळ ही खूप तिखट होती आणि सरांना तिखट चालत नाही.
तर काव्याला विचारतात की हे तुला कसं माहीत, तर ते मला सरांनी सांगितलं होतं असंही दिव्या सांगतात. त्याच्यानंतर पार्थ सांगतात की दिव्या तू इथून गेलीस तरी चालेल आणि तुझा रॉबिन तुझी वाट बघत असेल. तर हा रॉबिन कोण आहे, तर ते कुत्र्याचं नाव आहे हे ते काव्याला समजतं. इकडे दिव्या जात असताना देवघर पाहून तिथे नमस्कार करतात आणि विजयरावांच्या नजरेशी नजर भिडून तिथून निघून जातात. आणि इकडे काव्या